हे गाईज गुड मॉर्निंग. तर ना मला एक सांगायचं होतं खूप दिवसापासनं, जे मी थोडं लेट सांगते. तर मला सांगायचं होतं असं, की मी जेव्हा ब्लॉगिंग स्टार्ट केली होती ना, तेव्हा तर मी तुम्हाला माहिती सांगितलेलं आहे, की मी खूप प्रायव्हेट ठेवलं होतं. खूप लोकांना नाही माहिती. इनफॅक्ट मी कोणालाच नव्हतं सांगितलं, की मी ब्लॉगिंग सुरू करते. मग त्याच्यानंतर हळू माझ्या फ्रेंड्स वगैरेला समजायला लागलं. तर मला ना तेव्हा काय विचार यायचा, की "यार, शी यार, ते काय मला जज करतील, ते मला बोलतील," असं-तसं. बट मी रिअली सांगते गाईज, म्हणजे आतापर्यंत ज्या पण फ्रेंड्सला माझ्या माहिती पडलेलं आहे ना, मला कोणीच असं वाटलं नाही, की त्या बोलल्या किंवा त्या ताणे देऊन बोलल्या आणि त्या कुठेतरी मजाक वगैरे करताय. इनफॅक्ट मला सर्वजण इतका सपोर्ट करतात. लाइक आता पहिली मी थोडंसं ना शूट घ्यायला पण घाबरायची, की क्लासमध्ये नको यार, लोकं बघतील म्हणजे मुली-मुलं बघतील. बट आता आहे ना, ते मला स्वतःहून लक्षात करून देतात, की "कशी घे, हे तुला चांगलं वाटेल, हा कंटेंट भेटला." आणि इतकं चांगलं वाटतं, की यार कुठेतरी फ्रेंड्स इतके छान आहे आणि आता तर ते स्वतःहून सुद्धा कधी-कधी रेकॉर्ड करता माझ्यासाठी, की नाही हे कशाला लागेल आणि ही टाकेल ते. सो खूप छान वाटतं असं बघून. अच्छा, तर इथे ना मी काय दाखवते माहिती आहे का? माझ्या फ्रेंडचा चष्मा हरवला होता. तिने लिटरली हा पॅम्पलेट मला हसून घेऊ द्या पहिलं. हसून नाही यार, खूप लॉजिक आहे ह्या गोष्टीमध्ये. लिटरली तिने पॅम्पलेट लावला होता. क्यों? पॅम्पलेट क्या हां. हुई? सो तिने तो गार्डनला लावला आणि खरंच तिचा चष्मा पण भेटलेला. मला इतकं छान वाटलेलं, की भाई काय डोकं आहे पोरीचं. मी लाजली असती, बट तिने इतकं भारी ते पॅम्पलेट बनवलं. तुम्ही वाचू शकता. तुम्ही रीड करा ते. अच्छा, तर त्यानंतर आम्ही कॉलेज झाल्यानंतर मी स्मार्ट बाजारला गेली होती. मला काहीतरी सामान घ्यायचं होतं आणि मग परत दरवेळेस सारखं मी इथे आल्यावर हाच विचार करत होते, की काश यार माझ्याकडे एवढा सारा पैसा असता, की मी सगळं जे वाटतंय ते घेऊ शकले असते. पण नाही. माझे विचार. तर आईला काहीतरी सामान लागत होतं. मग मी तेवढंच घेतलेलं आणि घरी यायला निघाली आणि माझ्यासोबत माझी फ्रेंड पण होती. सो या भेटूयात उद्याच्या व्लॉगला. बाय बाय. गुड नाईट.